हॅलो नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. आज इथे मी बनवते एक छान मस्त चव लागणार बिना फोडणी घालता हे ताक आपल्या इथे बनणार आहे. काही थोडेसे मसाले वापरून आपण हे ताक बनवणार आहोत. त्याला आपल्याला फोडणी द्यायची नाहीये आणि घरचं ताजं ताक हे आहे. हे बघा, घट्ट ताक एकदम आहे. ह्याच्यावरती लोणी बघू शकता तुम्ही. तर अतिशय छान हे ताक होतं. तर हे ताक बनवण्यासाठी आपण काय काय साहित्य घ्यायचं आहे मसाल्याचं ते बघूया. तर इथे एक मिक्सरचं भांड मी घेतलेलं आहे. तर इथे सर्वात आधी मी घेते हिरवी मिरची. ही स्पायसी मिरची आहे. 5 ते 7 इथे मी या छोट्या मोठ्या मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या. आणि इथे 7-8 लसणाच्या पाकळ्या. अगदी थोडेसे इथे आहेत फुटाणे, एकदम छान टेस्ट येते. हे आपल्याला इथे घालून घ्यायचे आहेत. आणि इथे काही कोथिंबीरीच्या कोवळ्या काड्या आहेत, त्याही मी इथे वापरणार आहे. तर आपल्याला आता हे मिक्सर मध्ये बारीक करायचं आहे. या वाटणामध्ये आपण साखर घ्यायची आहे. 3 टीस्पून मी साखर घेतलेली आहे. ही आपल्याला याच्यामध्ये मिक्सर मध्ये बारीकच करायची आहे. आणि अर्धा टीस्पून इथे आहे आमचूर पावडर. तर नक्की घ्या, अतिशय छान टेस्ट आपल्याला ह्या ताकाची येते. तर हे आपल्याला आता मिक्सर मध्ये फिरवून घ्यायचं आहे. तर इथे अगदी व्यवस्थित बारीक होत नसेल तर थोडंसं इथे पाणी घालायचं आहे. तसं मी इथे थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे वाटणामध्ये. आणि आपल्याला हे असं हे वाटण हवं आहे. इथे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, आता इथे घालायचंय आपल्याला चवीपुरतं मीठ. तर मी मागेही म्हटलं की मी सेंधव मीठ वापरते सर्व जेवणासाठी. तर हे थोडासा कलर वेगळा असतो याचा. हे मीठ हेल्थ साठी चांगलं आहे, जरूर वापरा. इथे आता मी कोथिंबीर कापलेली आहे, इथे टाकून घेणार आहे. इथे आपलं हे ताक तयार झालेलं आहे. इथे आपलं गोड, आंबट, तिखट असं सगळे टेस्ट असलेलं छान ताक इथे तयार झालेलं आहे. फोडणी न देता आपण हे ताक बनवलेलं आहे. अप्रतिम ह्याची चव आहे. तर आजची ताकाची रेसिपी कशी वाटली सांगायला विसरू नका. आणि जर रेसिपी आवडली असेल तर लाईक जरूर करा आणि इतरांना शेअर पण करा. हे ताक नक्की ट्राय करा. भेटूया परत असंच एका छानशा रेसिपी बरोबर उद्या सकाळी 11 वाजता. बाय बाय.